मुळात मला ब्रेन ड्रेनचं कौतुक आहेच आहे. त्यासोबत तुम्ही या मोठ्या संख्येने जॉईन झालात. 350 शिक्षक, शिक्षिका ह्या चळवळीमध्ये सहभागी झालात आणि चळवळ घेऊन जाताय पुढे. हे फार मोठं कौतुकास्पद काम आहे. आपला रोजचा प्रपंच चालू ठेवून वेळ काढणं हे किती जिकरीचं काम आहे आम्ही रोजच्या याच्यातनं अनुभवतो. खरंच म्हणजे तुमच्या कार्याला सलाम म्हणता येईल. अं, त्यातल्यात लहान मुलांना घेऊन हे करणं सगळं म्हणजे फार मोठं जिगरीचं काम असतं. मोठे हायस्कूलमधले मुलं आहेत किंवा कॉलेजमधले मुलं आहेत, त्यांचे वेगळेच प्रॉब्लेम असतात, पण ते ॲटलिस्ट तिथे एवढी जबाबदारी नसते. पण लहानांना घेऊन करणं हे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे. आज जे आता आम्ही इथे तुमच्या समोर बसून बोलण्याच्या ज्या लायकीचे झालो आहेत, त्याच्यामागे सगळ्या शिक्षक वर्गाचा हात आहे. म्हणजे त्या शिक्षकांच्या पुण्यामुळे किंवा त्यांच्या त्या परिश्रमामुळे आज इथे बसलो. त्यामुळं मला शिक्षक या पेशाबद्दल, सेवेबद्दल मला खूप आदर आहे. म्हणून माझा तुम्हा सर्वांना परत एकदा नमस्कार. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळे शिक्षक असताना मी का शिकवायचा हा मोठा प्रश्न आहे. रोजच्या जीवनामध्ये तुम्ही लिहिता, मुलाकडनं करून घेता, रोजच्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात. त्यामुळं पहिल्यांदा मला वाटलं की मुलांसोबतची बॅच घ्यायची आहे, त्यामुळे मी होकार म्हणालो. पण जेव्हा आमचं 2 दिवसापूर्वी बोलणं झालं, तेव्हा शिक्षक लोकांना शिकवायचं म्हटल्यानंतर मला थोडा मोठा प्रश्न पडला. त्यामुळे मी काही शिकवणार वगैरे नाहीये. आपण चर्चा करूया. तुमच्या अडचणी काय आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं कुठल्या एरियात इम्प्रूव्ह करायला पाहिजे. मुळात म्हणजे शिक्षकच अशी गोष्ट आहे की जे अक्षर हा अलंकार आहे समजून सांगू शकतात. आता आम्ही इंडस्ट्रीमध्ये लोक आहोत, त्यामुळे फारसं काही हे नाहीये. पण या हस्ताक्षराच्याकडे मी का वळालो थोडक्यात सांगतो. मी माझं जेव्हा MBA HR झाला आणि मार्केटमध्ये रिसेशन चालू होतं आणि आमच्या डोक्यात हवा होती की MBA करून आपण नोकरीच करायची का, आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. या छंदापोटी माझे जे गुरु आहेत किंवा मेंटर आहेत, त्यांचा सोशलिस्टिक अप्रोच आहे आणि ते अं, बऱ्याचशा म्हणजे परदेशी भाषा शिकवतात. जापनीज आहे, इंग्लिश आहे, व्यक्तिमत्व विकास करतात. ते सुद्धा HR डिपार्टमेंटला त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या सानिध्यात आल्यामुळं मलाही वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आम्ही स्टुडंट्स हेल्पलाईन नावाची अकॅडमी चालू केली. त्यातला पहिला उपक्रम होता हा सुंदर हस्ताक्षर वर्ग. आणि ते करताना आम्ही एका पानावर आधीचं हस्ताक्षर, दुसऱ्या पानावर नंतरचं हस्ताक्षर, महिना दीड महिन्यानंतरचं बिफोर आफ्टर आम्ही करायला लागलो. आणि एक विद्यार्थी आला की दुसरा विद्यार्थी त्याच्या कॉलनीतला यायचाच, कारण कॉम्पिटिशन साहजिकच आहे. त्यामुळे असे करता करता आमच्याकडे असे बरेचसे विद्यार्थी झाले आणि महिना दीड महिन्यात ते मुलं बाहेर पडायचे. साधारणतः एक वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये 700 विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर बदलण्याचा योग आला थोड्याफार प्रमाणात. परत सवयीनुसार ते मूळ मार्गावर गेले असतील कदाचित, किंवा मी कदाचित मूळ मार्गावर गेलेलो आहे. आता तसं मला जास्त सुंदर लिहिता येत नाही. पण ही कल्पना का आली, तर कॉम्पिटिशन खूप आहे. आपण शिक्षक आहात, एखादी उत्तर जर एखाद्या विद्यार्थ्यांनी लिहिलंय, ते पूर्ण उत्तर बरोबर आहे, पण ते अक्षर गचाळ आहे आणि एखादी अक्षर सुंदर आहे, साहजिकच तुम्ही कोणत्या उत्तरपत्रिकेला कोणत्या विद्यार्थ्याला चांगले मार्क द्याल. एखादी जणी कोणी मला बोलू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. आज आपण असं गप्पा मारणार आहोत. त्याची आवाज येत हँडरायटिंग नाही. छान आहे त्याला. ज्याचं हँडरायटिंग छान आहे त्यालाच मी प्रिफरन्स देता, बरोबर. मग जर एखाद्या मुलगा 5 मार्काचा प्रश्न आहे आणि उत्तर पूर्ण लिहिलंय, तर त्याला माझं असं मत होतं की 4 मार्क जर मिळाले, चांगलं हँडरायटिंग मिळालं तर 4.5 मार्क मिळाले. प्रत्येक प्रश्नामध्ये अर्धा जरी मार्काचा फरक पडला तरी एका पेपर मागे 10 मार्काचा फरक पडेल किंवा 5 मार्काचा फरक पडेल जास्तीत जास्त. आणि जवळपास 7 विषयामध्ये साधारणतः 5% फरक पडेल. आता 5% मार्क वाढणं सहजासहजी इतकं शक्य नाहीये. पण आम्ही 1% मार्काची गॅरंटी घेतली आणि आम्ही याचा त्यावेळेस प्रसार केला होता आणि त्याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा झाला. दुसरा फायदा मला वैयक्तिक याच्यात असा झाला की मी ग्रामीण भागात नव्हतो, जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो होतो. औरंगाबाद सारख्या शहरात ग्रॅज्युएशनसाठी आलो. आणि तिथं आल्यानंतर मला कळलं की माझी कुवत काय आहे किंवा माझी कॅपॅबिलिटी काय आहे आणि शहरातली मुलं कुठे आहेत. त्यामुळे मी ग्रॅज्युएशनपर्यंत मी लाजराच होतो किंवा कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसणे, जास्त मिक्स न होणे. आणि हा उपक्रम चालू केल्यानंतर माझ्यातला सुप्त गुण किंवा माझी पर्सनॅलिटी ऑटोमॅटिक डेव्हलप झाली याचा मला परिचय आला. किंवा एखादी कळी फुलामध्ये कशी रूपांतरित होते ते हळूहळू कळत पडणे आपल्याला. तसा प्रकार मला माझ्या आयुष्यात व्यक्ती घडला. आणि माझे जे विद्यार्थी होते ते बऱ्यापैकी त्यांची पर्सनॅलिटी ग्रूम झाली, त्याच्यात एक वेगळा कॉन्फिडन्स आला.
आणि हा उपक्रम करताना मी सांगितलं माझ्या विद्यार्थ्यांनी मला आता इंग्लिश शिकवायचं आहे, तर सगळ्या विद्यार्थ्यांनी माझ्या क्लासला ऍडमिशन घेतलं. एकही ड्रॉप आउट झाला नाही. मग आम्ही तिथून आम्ही ठरवलं की बस झालं आता आपण पैशाच्या मागे जास्त नाही पडायचं. फीस हा प्रकारच बंद ठेवला. ज्याला जेवढे द्यायचे एवढं मिनिमम आहे. कधी द्यायचे, कशी द्यायची आहे. आणि आमचा एक 1.5-2 वर्षाचा प्रवास झाला आणि नंतर मला ITC या कंपनीमध्ये HR डिपार्टमेंटला मला म्हणजे मी मुलाखत देतच होतो. नोकरी संधी मिळाली. मी विचार केला की आता आपण इंडस्ट्रीमध्ये जाऊया, ट्रेनिंगमध्ये इथं करिअर करूया, इथं चांगलं शिकू आणि परत एज्युकेशनमध्ये कधी येता येईल. असं करून मी इंडस्ट्रीमध्ये आलो. पण जो मूळ पिंड आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा तो तसाच कंटिन्यू राहिला. आणि मागे कोरोनाच्या काळात बोलता बोलता आम्ही रिकामे होतो आणि सरांशी, तर सरांचं कार्य मोठंच आहे. पण मग आम्ही त्यातनं एक उपक्रम घेतला, 1-2 बॅच काहीतरी, आणि मग विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी चांगला पॉझिटिव्ह फीडबॅक आहे. निश्चित होतो. पण आता शिक्षक म्हटल्यानंतर आपल्याला बरीचशी जबाबदारी आहे. तर शिक्षकांनी काय करावं हँडरायटिंगमध्ये, किंवा आता मी फक्त तुम्हाला टिप्स देणार. तुमचं हँडरायटिंग अतिशय सुंदर आहे असं मी गृहीत धरतो, कारण तुम्ही त्या पेशात आहात, रोज लिहिताय, प्रश्न काढतायत, मुलांचं चेक करतायत. त्याच्यामध्ये फोकस एवढाच असण्याच्या अपेक्षा आहे याच्यामध्ये, की आपल्याला एखादी स्पेस मिळते, एखादी रूम मिळते, त्या रूममध्ये आपण नीटनेटका पसारा ठेवतो, तर ती रूम सुंदर दिसायला लागते. आमच्या इंडस्ट्रीमध्ये त्याला 5S म्हणतात. आवश्यक अनावश्यक वस्तूची वर्गवारी करणे, अनावश्यक वस्तूची विल्हेवाट लावणे, त्याचा सिक्वन्स लावणे, आणि त्याच्यानंतर त्याचं शाईन करणे, क्लीन करणे आणि स्टँडर्डाइज करणे, असे 5 स्टेपमध्ये जापनीज सिस्टीम शिकवतात. आता आम्ही मटेरियलची या गोष्टी करतो, की कारण एखादी गाडी बनवायला आम्हाला जवळपास 4,000 कंपोनंट लागतात. एखाद्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर बऱ्याचशा फायली असतात, बरेचसे पेपर असतात. ते बरेचसे पेपर एकमेकात मिक्स होतात आणि जेव्हा गरजेचा पेपर असतो तेव्हा तो शोधता शोधता अर्धा तास निघून जातो. आमची कन्सेप्ट अशी की तो 30 सेकंदात पेपर मिळाला पाहिजे. त्याची मांडणी करणं, त्याला लावणं, फायलिंग करणं, ती फाईल व्यवस्थित ठेवणं, त्याला फाईल्स म्हणतात. आता हे एखाद्या कपाटाच्या संदर्भात किंवा एखाद्या रूमच्या संदर्भात. आता ती जर कन्सेप्ट आपण हस्ताक्षरमध्ये बघितलं तर आपल्याला नोटबुकवर एक स्पेस मिळतो आपल्याला. दिसतंय म्हणजे हे सगळ्याकडे नोटबुक आहे ते. याची एक समांतर लाईन आहे, कुठेतरी ती लाईन तिरपी नाहीये. 2 रेषा आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्पेस सारखा आहे. तुमच्या समोरचे नोटबुक बघाल तर प्रत्येक लाईन मध्ये अंतर सारखं आहे. इंजिनिअरिंगचा विचार केला तर स्पेस प्रत्येक लाईन मध्ये एक सारखं स्पेस आहे. दिसतंय का तुम्हाला? म्हणजे मला just सर मध्ये बोलला तरी चालेल. सर बॅकग्राऊंड मला वाटतं कॅमेराचा काढून घ्यावा लागेल, त्याच्यामुळे मी कदाचित बॅकग्राऊंड काढतो. हा, तसंच तो ब्लर आहे ना, आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये जावं लागेल. कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये तुम्हाला थांबा. ब्लू ब्लर हा, सापडलं का तुम्हाला? निघाला आता. हो, सापड निघाला ना. हा, आता कबड दिसतंय म्हणजे कदाचित हा. ओके. ओके. मला तर मला एक म्हणायचं की ही स्पेस जे आहे 2 लाईन मधली, ज्या आडवी लाईन आहे, दुसरी लाईन आहे, तिसरी, त्या प्रत्येक याच्यामध्ये एक स्पेस आहे. तुमच्याकडे आहे त्या नोटबुक मध्ये असंच आहे, बरोबर आहे? इंजिनिअरिंगच्या भाषेत बघितलं तर ते एक पॅरलल लाईन आहे, स्पेस सारखा आहे. ह्या लाईन मध्ये आपल्याला अक्षर बसवायचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. ते करताना काही रूल्स आहेत, टेक्निक्स बद्दल तुमच्याशी बोलतो. ही जी लाईन आहे, लाईन मध्ये आपला मराठीचा नियम सांगतो, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. मी कुठल्या इंटरमिडिएटचा किंवा ड्रॉइंगचा क्लास केलेला नाहीये, पण हे सेल्फ डेव्हलप्ड या गोष्टी केल्या. आज आपल्याला इंग्लिशचा प्रश्न आहे का मराठीचा प्रश्न आहे, कुठल्या हँडरायटिंग आपल्याला सध्या बोलायचं आहे? इंग्लिश आवाज पासून येत नाही. सुरुवात करूया, मला वाटतं इंग्लिश पासून सुरुवात करूया. इंग्लिश मध्ये सुरुवात करूया. तर सगळे इंग्लिश मध्ये. आता इंग्लिशमध्ये बघाल तर कर्सिव्ह एक आहे, जो मराठी माध्यमला म्हणजे अनिवार्य नाहीये. काही कॉन्व्हेंट स्कूलला कंपल्सरी आहे, स्टेट बोर्डला तर नाहीच नाहीये. तर ते कितपत फायद्याचं राहणार आहे? लॉग इन घेत का सर? अजून एक मोबाईलवर लॉग इन आहे का एक? हा, माझ्या मोबाईलवर आहे. मग मी कुठला तुम्हाला तुमचा जो फोटो दिसतोय तो शेअर करू, की तुम्ही मोबाईल मध्ये घेताय तो शेअर करू? कशासाठी शेअर करायचं? आता सध्या काही दाखवत नाही ना तुम्ही व्हिज्युअल? मी आता काय दाखवत नाही. ओके ओके ओके, ठीक नाही, आहे. प्रत्येकाच्या कॅमेरावर दिसेल ना, मी फक्त कॅमेरा व्ह्यू करतोय, ओके स्क्रीन कुठली शेअर करत नाहीये. ओके ओके. मला नोटबुक दाखवावं लागेल याच्यावर लिहून. म्हणजे मला असं विचारायचं आहे की आता तुम्हाला हस्ताक्षराबद्दल मराठी, इंग्लिश,
इंग्लिशमध्ये म्हणाल तर कर्सिव आहे. कर्सिव कितपत तुम्हाला अनिवार्य आहे? जे आत्ता आपली गरज काय, आपण दोन्ही मराठीच गोष्टीवर सर. बोलूया. मराठी. मराठी सर. नाही नाही ओके, नाही नाही. ग्रेट. दोन इंग्लिश मिनिट मराठी दोन सर. मिनिट दोन मिनिट इंग्लिश थांबा सर थांबा की थांबा आपण थांबा दोन्ही साधं घेऊ. थांबा 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 दोन्ही दोन घेऊया. मिनिटं दोन मिनिटं पण थांबा. आज आपण फक्त चर्चा करणार आहोत. आपण काय? आज एक इंट्रोडक्टरी चर्चा करणार आहोत. नंतर सरांकडनं आपलं जे मार्गदर्शन आहे, आपण सर आम्ही तुम्हाला काय असं सहजासहजी सोडणार नाहीयेत. या ताई लोक फार म्हणजे चिकट आहेत नाही नाही, सर्व्या. उलट चांगलं हा, आहे. ऐका ऐका, उलट या चांगलं आहे सर्वात ते. सोडणार नाहीत तुम्हाला सहजासहजी. थांबा, सांगतो मी तुम्हाला. आम्ही आहे ना फुल तुम्हाला आहे ना पूर्ण आमचे आहे ना, आमचे स्वतःचे हे लेकरांना शिकवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला असे मोकळे सोडणार नाहीयेत. आम्ही खूप त्रास देणार आहेत तुम्हाला. नाही नाही, आम्ही उलट चांगली मराठी, गोष्ट आहे. आहे बघा, मराठी, इंग्लिश, साधं, त्याच्यानंतर करशू, जे जे तुमच्याकडे भंडार आहे ते भंडार आमच्याकडे ब्रेन ट्रेनला मोकळं पाहिजे. आणि या ताईंना पॉलिश करून पाहिजे सर्वांना. त्यांचं हँड रायटिंग काय सुंदर विंदर काही नाही, माझं पण खूप घाणेरडं आहे. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की जेवढं या सर्व लहान समजा, यांना सर्व सर्व लहान पिल्लं समजून जे काही तुम्हाला दमदाटी करून जशा पद्धतीने शिकवतात तशा पद्धतीने शिकवा. हा, तर शिकतील या सर्वजण. आणि म्हणून काही बिंदास तुम्ही लहान लेकर आहेत समोर असं समजून सर्वांना शिकवा, काही प्रॉब्लेम नाही, नाही. ओके. तो विषय नाहीये, कारण हे सगळे शिक्षक आहेत आणि शिक्षकांचा दर्जा आजही आहे. त्यामुळे मला असं काही करता येणार नाही. पण आपण चर्चा करूया. तुम्ही ओके. रोज डे इन आउट करता, आमचा त्यातला संपर्क राहिलेला नाहीये. पण काही टेक्निक्स मला माहिती आहे, ते कदाचित तुम्हाला माहिती असतील. आपण ते एकमेकांना शेअर करूया. असं नाही की माझ्या त्या क्लासमध्ये एक मुलगी होती का मुलगा होता पुण्यातला, आणि त्यांनी कुठेतरी क्लास लावून त्यांनी माझ्यापेक्षा छान हँडरायटिंग काढत होते. त्यामुळं हे महत्वाचं नाहीये. आता जस्ट मी तुम्हाला दाखवतो. स्क्रीन दिसते तुम्हाला? कुणाला दिसत नाही त्यांनी सांगा, आपण थांबू आणि एखादी मिनिटं. नाही दिसत आहे ना सर. नाही दिसत आहे सर. हा, डबल टॅप नाही करा, डबल दिसत आहे. टॅप करा, डबल टॅप करा. नाही दिसत आहे माझा सर. नाही, डबल टॅप करून पण नाही दिसत आहे. सर. त्या मोबाईल दिसतंय नंबरला सर, दिसतंय. सर तुम्ही दिसतंय सरांची सर, स्क्रीन दिसतंय. पिन करा. पिन करा, होऊन माझ्या जाईल. माझे दोन लॉग इन आहेत, एक मोबाईलचा एक नाही मी लॅपटॉपचा सर, आहे. तुम्ही काळजी नका करू सर. परत सांगतो तुम्हाला मी ताईंनो, जर काही ताईंना दिसतायत दिसतंय सर. तर दिसतायत तर दिसतंय. त्याच्यासाठी डबल टॅप करणं गरजेचं आहे. प्लीज, मग मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. कारण मी माझं लॉग इन वेगळं आहे, सरांचं लॉग इन वेगळं आहे. सरांना मी एक काम करतो, सरांना मी हे करतो लागल्यास. एक जस्ट मिनिट सर, मी तुम्हाला फुल कंट्रोल देतो प्लीज. ओके. चालू चालू आहे. दिसतं सर. अरे प्लीज कोणी बोलू नका, दिसतंय. फक्त प्लीज 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 मी मी प्लीज प्लीज. मी फक्त व्हिडिओ चालू करून माझा चेहरा दाखवायचे, मी नोटबुक दाखवते, बाकी काही ना, करत नाही. नोटबुक दाखवतायत सर, नोटबुक दिसते. सरांची नोटबुक बघा प्लीज. सर नाही दिसत आहे, नोटबुक बघा प्लीज. मी एक एक हो, लॉग इन येस माझं सर, नाव दिसतंय. हा, कंटिन्यू करा दिसतंय. सर, नो प्रॉब्लेम. ओके. तर आता माझ्या नोटबुककडे लक्ष द्या की हा जो स्पेस आहे दोन्हीमध्ये हा सारखा आहे. दुसरा मराठीचा पहिला नियम असा आहे की हँडरायटिंग हे नेहमी डावीकडनं उजवीकडे लिहायचं अपेक्षित आहे. इकडनं सुरुवात करून इकडे यायचं, आणि उर्दू नेमकं उजवीकडनं राईटकडे येते. तर आज मुलांना बऱ्याच सवयी अशा लागल्यात की साधारणतः एक एक्झाम्पल, त लिहायचं आहे तर त लिहिताना आधी उभी रेष मारून त असं करतात, किंवा न लिहायचं आहे न आधी उभी रेष म्हणून असं न करतात. बरोबर बोलतोय तुम्हाला? त्यामुळं ऑब्झर्वेशन ह्या हँडरायटिंग मधलं की पॉइंट आहे. तर हाच जर आपण जर उजवीकडे लिहिलं, समजा आपण तरतरीत हा शब्द लिहिला आहे, आपण तरतरीत हा त त्याच्यात दोन वेळा आहे, तर मुलं लिहिताना असं लिहितात तर. सर, सर अनम्यूट करून घ्या. गाजरे सर, तुम्ही म्यूट झालात, अनम्यूट करून घ्या. ओके सर. मी हे सांगतो, तरतरीत हा शब्द बरेचदा मुलं असे लिहितात, आधी उभी रेष त, मग थोडासा र पुढे झाला. घ्या सर कॅमेरा. दिसतोय? नाही, थोडासा बाहेर गेलाय तो, आउट ऑफ गेला. हा, आता हा. बरोबर आहे. सर, डबल टॅप कुठं करायचं आहे? अरे, एकच सांगायचं की तरतरीत हा शब्द एका तरतरीत या शब्दामध्ये तीन त येतात, तर मुलं असे उलटे लिहिता येतात, आधी उभी रेष त र. आणि हाच जर शब्द आपण असं लिहिला, डावीकडनं उजवीकडे, आधी त काढलाय प्रॉपर, उजवीकडे जातोय, दोन्ही मधला फरक कळतो तुम्हाला?
नवनीत. सर थोडा कॅमेरा हे करून घ्या. नवनीत. आणि हाच जर आपण डावीकडे लिहिला, म्हणजे मला सांगायचं याच्यामध्ये असं आहे की एकदा का उभी रेष मारली की आहे त्या आधीच्या अक्षरात तुम्हाला अक्षर बसवावा लागतो. न. आणि तो जर डावीकडनं उजवीकडे घेतला तर हवं तेवढं आपल्याला पुढे रेष घेता येते. हा फरक लक्षात आला तुमच्या डावीकडनं उजवीकडे लिहिण्याचा? येस हो सर. सर. ओके. म्हणजे पहिली गोष्ट, कुठलंही अक्षर आहे ते डावीकडनं उजवीकडे लिहायचं आहे. मग मुलांचं अक्षर लिहिताना आपण जर ऑब्झर्व केलं की त्याची लिहिण्याची पद्धत काय आहे, तेव्हा आपल्या लक्षात येईल की तो चुकतोय कुठे. पहिली एकतरी ही सुधारणा करायची की डावीकडनं उजवीकडे, प्रत्येक अक्षर डावीकडनं उजवीकडे. ल सुद्धा काढताना आधी रेष मारतात मग असं बसवतात, जर जमेल त्याचं. सर तो कॅमेरा जर ल तिकडे आपण कोपऱ्यात घ्या, कोपऱ्यात इकडे. हा ओके. तो जर ल असा बसवला आहे पाहिजे तेवढा, तो जर आधी डावीकडनं उजवीकडे गेला तर आपल्याला हवा तेवढा ल मोठा काढता येतो. पहिला रूल आहे की डावीकडनं उजवीकडे लिहायचं. क्लिअर आहे? येस सर. आता आपल्या पण सवयी बघून घ्या आपण कसं लिहितो. सर्वजण नावं लिहा बरं आपले आपले. आपल्या पण सवयी बघा आपण कशी लिहितो, जरा आठवा. म्हणजे बस फोकस हा खूप महत्वाची गोष्ट आहे. नाव लिहिल्यानंतर ग्रुपमध्ये टाका, कोणाचं चांगलं आहे का हँडरायटिंग का खराब आहे ते पण लक्षात येईल आपल्याला. सरांना पण मी ग्रुपमध्ये ऍड करू. नाव लिहा आपलं. आणि कदाचित सर मला वाटतं आपापलं नाव चांगलंच लिहिता येतं बरं का सर्वांना. सर हा व्हिडिओ सगळ्यांना दिसतोय का की फक्त मलाच नाही दिसत आहे? सर्वांना दिसतोय. दिसतोय ना सर मलाही नाही दिसत आहे व्हिडिओ. हो सर दिसतोय. प्लीज पुन्हा परत त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट मध्ये जाऊ आपण. तुमच्या मोबाईलला डबल टॅप करणे. डबल टॅप केल्यावर जो स्पीकर असतो त्या स्पीकरचा तुम्हाला व्हिडिओ दिसतो. ओके. डबल टॅप करा. डबल टॅप करून पिन करा. पिन केल्यावर दिसेल व्हिडिओ. तुझा तर छान हँडरायटिंग आहे. नाही दुसरी गदाची. हा सर कंटिन्यू करूया. यान य कसा काढलाय, त्र कसा काढलाय, हे काय आहे हँडरायटिंग? प्लीज तुला माईक कमी खेळायचं ठेवा त्यानं घरातले. सोडते बाजूला. सर पुढे जाऊया. कंटिन्यू करूया. पहिलं लक्षात आलं तुमच्या? पहिला रूल सर्वांना समजला? हातवारी करा. यस सर. यस सर. आता तुम्ही तुमच्या क्लासमधले विद्यार्थी आठवा. मॅक्झिमम विद्यार्थी असंच लिहितात, उलट लिहितात. हो लिहितात. आणि शिक्षक म्हणून आपलं काम आहे की त्यांना ते एकदा सांगायचं. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, ते पटकन लक्षात ठेवतात ते लहान मुलं फार. ही अक्षर असं लिहिलं का त्याला पुढे जागा मिळते, किती मोठं तो अक्षर करू शकतो. एकदा उभी रेष मारली की त्याला उलट यावं लागतं आणि मग त्याच्या आधी अक्षर असतं. आधी अक्षर असल्यामुळं आहे तेवढ्या जागेत बसवावं लागतं. सो पहिला रूल डावीकडनं उजवीकडे लिहायचं. आता दुसरा, याच्यामध्ये जी जागा आहे दिसते तुम्हाला?
ही जी जागा आहे ती जागेचा 50% मध्ये अक्षर असलं पाहिजे. दिसतं तुम्हाला, लक्षात आहे का? 50% मध्ये अक्षर असलं पाहिजे. ते त्या 50% खाली पण नसलं पाहिजे, वरी पण नसलं पाहिजे. म्हणजे एका रेषेत आधी अक्षर आलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता मी अक्षर लिहून दाखवतो तुम्हाला. दिसलं तुम्हाला? संभाजीनगर अक्षर दिलेलं आहे. हे साधारणतः 50% लाईनवरच ते अक्षर आहे. मध्ये कुणाचे बॅकग्राऊंड. हा, मी परत विनंती करतो सगळ्यांनी माईक बंद करा प्लीज. तुम्ही ओपन करून बोला आणि परत बंद करून ठेवा, काय हरकत नाही. औरंगाबाद हा शब्द नाव बदललं तरी मी मुद्दाम लिहितोय. काय आता बरेचदा औ लिहिताना मात्रा जाताना ते असं खालून वरी जातं. तसं न करता वरतून खाली गेलं पाहिजे. सर तुमचा एक आयडी म्यूट करा ना सर, डबल आवाज येतो. माझा अच्छा, माझाच प्रॉब्लेम होता, मी कंटिन्यू करतोय. ओके ओके. हा, कारण मी माझं एक बंद करून ठेवलं, फक्त कॅमेऱ्यासाठी मोबाईल वापरतो मी. मला माझा आता व्हिडिओ दिसतो तिकडे ते कॅमेऱ्यामध्ये, चांगली गोष्ट आहे. तर हा फरक लक्षात आला तुमच्या? राहिलेल्या अर्ध्या ह्याच्यामध्ये दुसरा अक्षरात आहे. मी संभाजीनगर येतोय, संभाजीनगरच्या खाली परत औरंगाबाद हा शब्द लिहितोय. हे बघा, परत हे अर्ध्या जागेत आहे. उरलेल्या अर्ध्या जागेत त्याचा मात्रा, वेलांटी, उकार हा सगळा बसेल. अक्षर हे अर्ध्यापेक्षा खाली नाही आलं पाहिजे आणि अर्ध्यापेक्षा जास्त वरती पण नाही राहिला पाहिजे. एक दुसरी गोष्ट लक्षात आली, पहिलं डावीकडनं उजवीकडे, दुसरं की लाईनची अर्धी स्पेस फक्त अक्षरासाठी वापरायची. तिसरा रूल याच्यामध्ये की प्रत्येक अक्षराला हा थोडा सारखा कॅमेरा सेट जागा करून दिली घ्या पाहिजे. सर. ओके. प्रत्येक अक्षराला सारखी जागा दिसली पाहिजे. आता जर त्याला आपण अ सर्कल केलं, र सर्कल केलं, ग सर्कल केलं, किंवा ब सर्कल केलं, किंवा द सर्कल, हे मोठ्या छोट्या प्रमाणात सर्कल केलं त्या अक्षराला, तर त्या सर्कल सारखं आलं पाहिजे. सर प्लीज थर्ड पॉइंट रिपीट करा ना. ठीक. पहिला काय होता रूल आपला, मला सांगा मॅडम. डावीकडून उजवीकडे जायचं. व्हेरी गुड. दुसरा काय रूल आहे? अक्षर असलं पाहिजे लाईन मध्ये. रेषेच्या अर्ध्या भागात अक्षर असलं पाहिजे आणि अर्धा भाग जो उरलेला आहे तो दुसऱ्या ओळीच्या वेलांटी आहे, मात्रा आहे, किंवा पहिल्या अक्षराचा उकार आहे, त्यासाठी तो वापरला गेला पाहिजे. तिसरा रूल म्हणजे सांगायचा आहे की प्रत्येक फॉन्ट हा एकसारख्या आकाराचा असला पाहिजे. जसं मी आता याचं सर्कल करून दाखवतो तुम्हाला. हे औरंगाबाद दिले, अ ला सर्कल केलंय, र ला सर्कल केलं, ग ला सर्कल केलं, ब ला सर्कल केलं, आणि द ला. हे जे जागा आहे, प्रत्येक म्हणजे आकार जो आहे तो सगळ्या फॉन्टचा सारखा असला पाहिजे, गोल आकार. आणि हे करताना सगळे बघा, हे सरळ रेषेत असले पाहिजेत, हे सुद्धा पॅरलल यायला पाहिजे.